15 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहर व तालुक्यातून दुचाकी चोरी करणारी मोठी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, 16 जणांना केली अटक। पाडळसा येथून 22 वर्षीय तरुण बेपत्ता, फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार। किनगाव येथील मुख्य चौकातून मोटरसायकल चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अवैध गौण खनिज वाहतुकीच्या वाहनांचा दंड न भरणाऱ्या तिघांच्या मालमत्तेच्या लिलावाचे प्रांताधिकाऱ्यांनी काढले आदेश। अंजळे येथे पकडण्यात आलेल्या अवैध गौण खनिज डबर साठ्याचा होणार लिलाव। शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे बालविवाह निर्मूलन व हुंडा प्रतिबंधक जनजागृती। तर शिरागड येथील लहान गड म्हणून लौकिक असलेल्या आई सप्तशृंगी देवीच्या मंदिरात रविवारी होणार घटस्थापना, 9 दिवस चालणार नवरात्र उत्सव। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील कुंभार टेकडीवरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेताना यावल पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच गवसली आहे। यात पोलिसांनी तब्बल 16 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी यावल तालुक्यातून 37 मोटरसायकल आणि 1 ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आहे। तर चोरीस गेलेल्या दुचाकीपैकी 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून 16 जणांकडून चौकशी देखील सुरू आहे। मोटरसायकल चोरी करून ती एजंटच्या मार्फत विक्री करायचा उद्योग शहरातील तरुण करत होते। या तरुणांकडून अजून मोठ्या प्रमाणावर चोरीचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले आहे। यावल शहरातील कुंभार टेकडी येथून दिनांक 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते। तेव्हा हा चोरीचा गुन्हा दिनांक 18 सप्टेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे व राजेंद्र पवार करीत होते। सदर तपास करत असताना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार वय 19 राहणार कुंभारवाडा यावल याला ताब्यात घेतले। तेव्हा त्याने ट्रॅक्टर चोरीकरिता शहरातील इतर 4 जण माझ्यासोबत असल्याचे सांगितले। तेव्हा इतर 4 देखील पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता 4 ट्रॅक्टरसह दुचाकी देखील चोरी केल्याची कबुली दिली आणि यात अजून काही जण सहभागी असल्याचे सांगितले व पोलिसांना शहरातून एकापाठोपाठ एक अशी एकूण 16 जणांची टोळीच मिळून आली। तेव्हा या सर्व शहरातील 16 जणांना पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेतले। तर चौकशीत या सर्वांनी 1 ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल 37 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तेव्हा पोलिसांनी यापैकी 13 मोटरसायकली विविध भागातून हस्तगत केल्या आहेत। सदर कारवाई DYSP डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी, उपनिरीक्षक मुझफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील मोरे, सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे, अशोक बाविस्कर, अनिल पाटील, एजाज गौडी या पथकाने केली। तर सदर ट्रॅक्टर हे डांबुर्णी शिवारात लपवले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे। रात्री उशिरापर्यंत संशयितांकडे तपास आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती। तर या संपूर्ण टोळीने यावल शहरातून 9, किनगाव गावातून 8, फैजपूर शहरातून 5, अंजाळे गावातून 3, सांगवी बुद्रुक गावातून 2, कोरपावली गावातून 4, चितोळा येथून 1, डांभुर्णी येथून 2, साकडी येथून 1 आणि शिरागड येथून 2 अशा 37 मोटरसायकली चोरी केल्या होत्या व 1 ट्रॅक्टर त्यांनी यावल शहरातील कुंभार टेकडीवरून लांबवला होता। तेव्हा या सर्व चोरी केलेल्या मोटरसायकली त्यांनी कुणाकुणाला विकल्या आहेत याची देखील माहिती त्यांनी पोलिसांना दिली। तेव्हा DYSP डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली इतर दुचाकी हस्तगत करण्याकरिता पोलिसांचे 5 पथक तैनात करण्यात आले आहे आणि हे 5 पथक विविध गावात दुचाकी हस्तगत करण्यासाठी रवाना झाले आहेत। ती गाडी हां ते फिर्यादी येते। ये आहे ते
मी कामात आहे, नवीन परवानगी बनवून देईन ना. स्टेट बँकेकडून काढून घेऊ का? काही गरज नाही परवानगी दिली. बजाज काय नंबर तो बजाज 15 या इकडे जा. बॉक्स सिक्युरिटी झाली तर कोणती आहे का? आपल्या पहिले जी लागेल होती कोण आणली? पाडळसा या गावातून मुल्लावाडा भागातील रहिवाशी एक 22 वर्षीय तरुण हा बेपत्ता झाला आहे. सदर तरुण घरी काही न सांगता बाहेर गेला आणि नंतर तो परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र हा तरुण कुठेच मिळून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही हा तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पाडळसा तालुका यावल या गावातील रहिवासी शेख साजिद शेख युनुस वय 22 वर्ष हा तरुण गावातील मुल्लावाडा भागात आपल्या घरी होता. दरम्यान आपल्या घरी असताना तो घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि नंतर मात्र तो घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या तरुणाचा शोध कुठेच लागला नाही. सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने शेख युनुस यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गोकुळ तायडे करीत आहे. किनगाव येथून मुख्य चौकातून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरी केली आहे. गावात लावलेली ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने अलगद लांबवली असून सदर प्रकार निदर्शनास आल्यावर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगाव बुद्रुक तालुका यावल या गावात मुख्य चौकात गोपाळ बारी यांच्या घराच्या समोर कैलास युवराज वराळे यांनी आपली मोटरसायकल क्रमांक MH19 AH 6557 ही लावली होती. तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरची मोटरसायकल चोरी केली. सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी वराडे यांनी गावात सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेतला, मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात कैलास वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. यावल तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्यानंतर संबंधित वाहन मालकांना दंड संदर्भात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यातील 3 जणांनी वेळेत दंड अदा न केल्यामुळे प्रांत अधिकारी यांनी या 3 जणांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश काढले आहे. लवकरच या 3 मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार असून या आदेशामुळे अवैध गौण खनिज वाहतूकधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल येथील तहसील कार्यालयाच्या पथकाकडून विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली व अनेक वाहनं तहसील कार्यालयात जप्त करून लावण्यात आले. तेव्हा कारवाईनंतर संबंधित वाहन मालकांना दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र यातील नितेश हरी कोडी राहणार साकळी,
समाधान मंगल सोनवणे राहणार थोरगवान व सुपळू रमेश साळुंके राहणार जांभुर्णी या 3 जणांनी वेळेत दंड भरला नाही, म्हणून या तिघांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी व तसे आदेश फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी काढले आहे. सदर वाहन मालकांनी वेळेत दंड भरला नाही, म्हणून आता त्यांच्या मालमत्तेचे लिलाव करून शासकीय पातळीवर दंड वसूल केला जाणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया लवकरच राबवली जाईल अशी माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी दिली आहे. अंजाळे येथे 4 ठिकाणी विविध गटामध्ये 1246.89 ब्रास डबर या गौण खनिजचा अवैध साठा महसूलच्या पथकाने जप्त केला होता. तेव्हा जप्त केलेला हा संपूर्ण साठा प्रशासनाच्या वतीने आता लिलावाद्वारे दिला जाणार आहे. तेव्हा येत्या 19 ऑक्टोबर रोजी त्याचा लिलाव होणार असून लिलाव घेऊ इच्छुकांनी प्रांताधिकारी कार्यालयात 18 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अंजाळे तालुका यावल येथे गट क्रमांक 464-1, गट क्रमांक 552 आणि गट क्रमांक 558 या 3 गटामध्ये 1246.89 ब्रास डबर या गौण खनिजचा अवैध साठा आढळून आला होता. तेव्हा हा डबर साठा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी मीना तळवी, बबिता चौधरी, तलाठी SV सूर्यवंशी यांनी जप्त केला होता. तेव्हा आता या साठ्याचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या आदेशान्वये लिलाव केले जात असून दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रिया फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सुरू होणार आहे. तेव्हा सदर लिलाव घेऊ इच्छुकांनी विहित नमुन्यामध्ये 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत निविदा सादर करायची आहे. अधिक माहितीसाठी प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी केले आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे बालविवाह निर्मूलन व हुंडा प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आणि विद्यार्थिनींकडून शाळेतच बालविवाह निर्मूलन आणि हुंडा प्रतिबंधक विषयी शपथ घेण्यात आली. साकळी तालुका यावल येथे शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये बालविवाह निर्मूलन आणि हुंडा प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य RJ महाजन होते, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक HJ पवार, BE महाजन, सदाशिव निळे, RC जगताप, NP पाटीलसह सर्व शिक्षक उपस्थित होते. दरम्यान या सर्व उपस्थित शिक्षकांच्या सहभागाने विद्यार्थिनींना बालविवाह निर्मूलन आणि हुंडा प्रतिबंधक संदर्भात शपथ देखील देण्यात आली. दरम्यान विद्यार्थिनींना हुंडा आणि रूढी तिची अनिष्ट परंपरा याबाबत सखोल अशी माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NP पाटील यांनी केले, तर आभार RC जगताप यांनी मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सरकारने आजी आजोबा दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. या आजी आजोबा दिनानिमित्त मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकाल अशी मी आशा करतो. ऐका ऐका दोस्तांनो आजी आजोबांची कहाणी, ऐका ऐका दोस्तांनो आजी आजोबांची कहाणी. आजोबा नारळी खोबर, आजोबा नारळी खोबर, तर आजी नारळातलं पाणी, आजी नारळातलं पाणी. मनातल्या
मनातल्या घडामोडींचा ठाव, मनातल्या घडामोडींचा ठाव, अनुभवाच्या उत्तरांना वाव, अनुभवाच्या उत्तरांना वाव, अनंत प्रेमाचं एकच गाव, अनंत प्रेमाचं एकच गाव, ते म्हणजे आजी आजोबांचं नाव, आजी आजोबांचं नाव. म्हणून सर्वप्रथमतः मी माझ्या आजी आजोबांना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. या विश्वाच्या अथांग समुद्रात आजी आजोबांचं, म्हातारे माणसांचं दोन माणसं असतात, पण ते नातवंडांना प्रेम करतात, संस्कार करतात आणि नातवंडांना लहानपणापासून संस्कारांची शिकवण देत असतात. ते म्हणजे आजी आजोबा असतात. आजी म्हणजे म्हणजे आई आणि जी म्हणजे जीव. आई सारखा जी जीव लावते ती आजी असते. आणि आजोबा आजीच्या सोबतीने चालणारे, काठीने हातात काठी धरून चालणारे, आजीच्या पाठोमागोमाग विद्यार्थ्यांना, त्याच्या नातवंडांना ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ते आजोबा असतात. या जगात, विश्वात आपण आजी आजोबांचं महत्व कळावं म्हणून हा दिवस साजरा केला जातोय. कारण आजचे नवीन युवक, नवीन युवती आपल्या आई वडिलांना, आपल्या सासू सासऱ्यांना, शिरागड येथील निवासिनी व संपूर्ण महाराष्ट्रात लहानगड म्हणून प्रसिद्ध आई श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. येथे चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. जगाचे हित आणि कल्याणासाठी ऋषीमुनींनी हवन आणि पूजा करीत असताना दैत्यासूर राक्षसाने या ठिकाणी विघ्न आणले होते आणि येथेच देवी सप्तशृंगी प्रकट झाली होती व नाशिक वणी येथे राक्षसाचा वध करून त्यांनी विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे. तेव्हा शिरागड येथे नवरात्रोत्सव निमित्त भाविक भक्तांची गर्दी होणार आहे. रविवार दिनांक 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या निमित्ताने शिरागड तालुका यावल येथील आई सप्तशृंगी देवीच्या लहानगडावर देखील मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. यामध्ये कीर्तन, भारुड, वही गायन, हवन, पूजापाठ आदी कार्यक्रम आयोजित केले असून चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे या दाम्पत्याच्या हस्ते या ठिकाणी विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून दर्शनासाठी संपूर्ण 9 दिवस भाविक भक्त गर्दी करणार आहे. भाविक भक्तांसाठी कोर्णावी तालुका यावल या गावापासूनचा रस्ता हा बंद असून भाविक भक्तांना यावल आगारातून साकडी मनवेल मार्गे शिरागड बसनेच येथे येता येणार आहे. या ठिकाणी उत्सवात मोठी गर्दी होणार असून भाविक भक्तांनी शांततेत या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मला पैसा